एक प्रश्न विचारू. जर एका मेसेजने, एका कमेंटने किंवा एका व्यक्तीच्या वाक्याने तुमचा पूर्ण मूड बदलत असेल, तर तुमच्या इमोशनवर कोणाचा कंट्रोल आहे? तुमचा की दुसऱ्याचा? आपण सगळेच एक चूक करतो. इमोशन बदलण्याचा प्रयत्न करतो. पण एनएलपी म्हणतं, इमोशनशी फाईट न करता पॅटर्न ब्रेक करा. पुढच्या वेळी तुम्हाला अँगर, अँझायटी, स्ट्रेस किंवा ओव्हर थिंकिंग सुरू होईल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा. मी या सिच्युएशनला किती इम्पॉर्टन्स देतोय? कारण सिच्युएशन तुम्हाला हर्ट करत नाहीये, तर तुम्ही त्या सिच्युएशनला दिलेला इम्पॉर्टन्स तुम्हाला हर्ट करताय. इम्पॉर्टन्स बदलला की इमोशन बदलतं, आणि इमोशन बदललं की डिसिजन बदलतात, आणि डिसिजन बदलला की रियालिटी बदलायला सुरुवात होते. हाय, आय एम अनुराग, एनएलपी कोच अँड सबकॉन्शियस माइंड एक्सपर्ट. मी लोकांना त्यांच्या इमोशनल पॅटर्न्स रिप्रोग्राम करायला मदत करतो, जेणेकरून ते परिस्थितीचे बळी न राहता स्वतःच्या आयुष्याचे क्रिएटर बनतील. जर तुम्हालाही वाटत असेल की मी खूप प्रयत्न करतोय पण तरीही तीच इमोशनल सायकल रिपीट होते, तर हा मोटिवेशनचा नाही तर सबकॉन्शियसचा पॅटर्न असू शकतो. लगेच तुमचा क्लॅरिटी कॉल बुक करा. पहिल्याच सेशनमध्ये आपण तुमचा हिडन इमोशनल पॅटर्न आयडेंटिफाय करूया आणि तो तुम्हाला आयुष्यात कुठे अडवतोय हे समजून घेऊया. लिंक माझ्या बायोमध्ये.